आता आपल्या पुढच्या कॅन्डिडेटला बोलवूया. व्योम धुरी. बस, काय म्हणतोयस, कसं वाटतंय? सर एकदम छान वाटतंय मला. आता आपली 2 मुलं आहेत आमच्या शाळेची, त्याच्यामुळे अजून कॉन्फिडन्स येतोय की आहे कोणतरी बरोबर सर अजून. का एकटा असतास तर? थोडं असंच डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं असतं. हो. हां. का बरं? उलट तुला छान वाटायला पाहिजे ना की मी एकटाच शाळेला रिप्रेझेंट करतोय. नाही, बट शाळेसाठी जर जास्त मुलं जर कोणती स्पर्धा जिंकली तर ते अजून चांगलं असतं असं मला वाटतं. व्हेरी गुड. काल आपली सेकंड राऊंड ग्रुप डिस्कशनची झाली, बरोबर आहे? तर असं आहे की तू समजा त्या ग्रुपमध्ये बसलायस किंवा कुठच्याही ग्रुपमध्ये तू बसलायस, हां, आणि तुला तिथे कोणी बोलू देत नाहीये. तुला बोलायचंय खूप, पण तुला कोणी बोलू देत नाहीये, तर मग तू काय करशील? आम्ही काय करेल की आधी त्यांना थोडंसं सांगेल की आता म्हणजे मी थोडं आय मुवमेंट्स करण्याचा प्रयत्न जरा शांतता राखा मागे. मी आय मुवमेंट्स करण्याचा प्रयत्न करेल की मला बोलू द्या. पण जर त्यांनी दिलाच नाही मला चान्स, तर मी माझा हात वरती करेल आणि सांगेल की मला एक पॉईंट बोलायचा आहे, असं मी करेल. पण तरी नाही बोलू दिलं तुला तर मी त्यांना मग जेव्हा कोण थोडा सेकंदांचा पॉज घेते, म्हणजे 2-3 सेकंद झाली, मी ट्राय करेल ओव्हरलॅप नाही करायचं त्यांना, पण जेव्हा पॉज घेईल तेव्हा मी बोलेल. ओके. तू दुसऱ्याचं ऐकशील पहिलं आणि मग स्वतः बोलशील. हो. ऐकणं महत्वाचं की बोलणं महत्वाचं? दोन्ही महत्त्वाचं आहे, कारण ऐकून आपले पॉईंट्स जे असतात ते जास्त आयडियाज आपल्याला नवीन मिळतात आणि मग जे आपण बोलतो त्या आयडियाज आपल्याला मांडता येतात आणि मग ते आपलं जे बोलणं ते अजून चांगले होतं आणि नॉलेजेबल पण होतं, बोध मिळतो त्याच्यातून. इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत, एक हिअरिंग आणि लिसनिंग. काय फरक आहे दोन्हीमध्ये? लिसनिंग म्हणजे तुम्ही कोणती तरी गोष्ट एकदम चांगली ऐकताय आणि ती ऐकून तुम्ही तुमच्या त्या जीवनात वापरताय आणि त्या आयडियाजमध्ये टाकतायत किंवा बोलताय समोर. आणि हिअरिंग म्हणजे तुम्ही ऐकताय पण तुमचे पण व्ह्यू पॉईंट्स दुसऱ्यांना सांगतायत की असं कधी कधी चुकीचं असू शकतं असं. ओके. तू तुझ्या त्या जी फॉर्म मध्ये लिहिलं होतंस की तुला मॅथ्स खूप आवडतं. हो. ओके, तर तुला मग काय मॅथ्स मध्ये करिअर करायचं आहे? हो, म्हणजे मला मॅथ्समध्ये करिअर करायचं आहे. म्हणजे मला आयदर 2 ऑप्शन्स ठेवले जातात. मी आयदर मॅथ्सचा टीचर बनायचं, नाहीतर इंजिनिअरिंगमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग करून मला इस्रोचा जर मौका म्हणजे चान्स मिळाला तर त्याच्यात जायचं आहे. का रे, इस्रोच का? म्हणजे एरोस्पेसच का? कारण एरोस्पेसमध्ये विविध गोष्टी मिळतात. मला स्पेसबद्दल खूप जास्त आवडतं आणि माझ्या नावाचा पण अर्थ स्पेसची जुळतो. त्याच्यामुळे मला इंटरेस्ट पण आहे. कारण मी चंद्रयान आणि या सगळ्या टॉपिक्सवर खूप म्हणजे वाचलेलं थोडं की काय नक्की केलं त्यांनी, GSLV, PSLV कसं लॉन्च केलं, हे सगळं मी वाचलं आणि मला इंटरेस्ट आहे त्यात. बरं. मग तुला एरोस्पेस किंवा या सगळ्याची खूप आवड आहे, तर तू त्याच्यावर कोणाची पुस्तकं वगैरे काही वाचलेली आहेस? अशी पुस्तकं तर नाही वाचली आहेत अजून. कोणती आहेत माहिती आहेत तुला? विंग्स ऑफ फायर APJ अब्दुल कलामांचं एक चांगलं पुस्तक आहे खूप, ते एक आहे. व्हेरी गुड. ओके. आणि तुला मॅथमॅटिक्स आवडतं, तर मॅथमॅटिशियन असे फेमस मॅथमॅटिशियन कोण आहेत, सांगू शकशील? श्रीनिवास रामानुजन सर आणि कापरेकर सर. रामानुजनचा एक फेमस नंबर आहे 1729, जे 2 क्यूब्सच्या ह्याच्याने 2 क्यूब्स म्हणजे त्याच्याने तो फोड करता येते त्या नंबरची. आणि एक कापरेकर कॉन्स्टंट म्हणून एक नंबर आहे, म्हणजे तुम्ही कोणते पण 4 डिजिट नंबर घेतले आणि त्यांना उलटं केलं तर त्यांचं सबट्रॅक्शन एक ठराविक नंबर स्टेप्स नंतर येतो. असं एक कापरेकर कॉन्स्टंट म्हणून पण आहे. ओके. युनिफॉर्म बद्दल पण लिहिताना तू खूप छान युनिक उत्तर लिहिलेलं आहेस की जे बाकीच्या कोणीच लिहिलेलं नव्हतं, की कोणते कलर काय सांगतात हे खूप छान लिहिलंयस तू. पण समजा आता तुझा युनिफॉर्म शर्ट रेड कलरचा असता किंवा ग्रीन कलरचा असता, तर त्यांनी काय संदेश दिला असता तुला?
ग्रीन कलरचा असता तर मग ते थोडं पीसच्या इथे पण गेलं असतं आणि रेड कलरचा जर असता तर थोडं सांगितलं असतं की आपला जो स्ट्रगल होता आधीचा, आपल्या म्हणजे फ्रीडम फायटर्सने जो स्ट्रगल केला त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली असते आणि ते सिग्निफिकन्स दाखवतो तो कलर. खूप छान, खूप छान. तू स्वतःला एकटा वगैरे समजू नकोस मी पण विद्यानिकेतनचीच आहे. हां, त्यामुळे आपण विद्यानिकेतनला रिप्रेझेंट करतोय. तू कलरचं एकदम छान सांगितलंस. पण मला एक गोष्ट सांग की तू ChatGPT स्वतः वापरतोस? म्हणजे मी ना एक AIचा क्लास लावलेला, कारण आता पुढचं सगळं तर AIवरच आहे. सो मी टाइम्स ऑफ इंडिया व इकॉनॉमिक टाइम्स असा एक AIचा क्लास लावलेला. याच्याने मला वेगवेगळे AIs कळले, जसं सुनो AI फॉर म्युझिक, परप्लेक्सिटी, असे विविध AIs कळलेत मला. बट त्यांनी काय सांगितलं आम्हाला की तुम्ही तुमचे आयडियाज घ्या, ते मिक्स करा आणि मग AI वापरा. आणि त्यांनी आम्हाला काही स्टेप्स सांगितले की तुम्ही AIबरोबर प्रायव्हसी मेंटेन करायला, म्हणजे तुम्ही तुमचं जे गुगल अकाउंट असतं ते डायरेक्टली लिंक नको करा, जीमेल आणि पासवर्ड वापरा, कारण गुगलने आपण फोटोजचे ॲक्सेस होतात. मग आता जसं घिबली आर्ट झालेलं आहे त्याच्यामुळे ChatGPTने म्हणजे AIsने हॅक केलेलं. आणि आत्ता पण एक रिसेंटली हॅक झाला AIचा, वाईब हॅकिंग. याच्याने एका AI हॅकर्सने एक AI बनवला, त्यांनी 17 गव्हर्नमेंट बॉडीजचा जो डेटा आहे तो लीक केला. सो अशा घटना होत आहेत. आणि नॉर्थ कोरियामध्ये पण त्यांनी असे फेक प्रोफाईल बनवले ज्याच्याने त्यांना जॉब्स मिळतील. असं AIचा थोडे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तू वापरतोस का तुझ्या अभ्यासासाठी? आता मी एक बाहेरची एक्झाम देत होतो, IOQM म्हणून ऑलिम्पियाड एक्झाम आहे. सो आता मी काही क्लास बीस असे काही लावले नव्हते. सो सेल्फ स्टडी करताना आता मुळातच मला ते अडथळे येत होते, तर मग मी थोडेसे AI वापरत होतो की कॉन्सेप्ट माझं बिल्डअप करायला. तो उपयोग झाला? हो, उपयोग झाला, कारण आता मला 18 मार्क्स तरी मिळाले आणि पासिंग एकदम टफ असते एक्झाम, सो 10 असतं. तू आजी आजोबांच्या क्वेश्चन मध्ये लिहिलंयस की कल्चर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट. येस. सो तुला डेली लाईफमध्ये काय काय कल्चरल गोष्टी आवडतात? आता जसं आपलं कल्चर आहे की आपले विविध फेस्टिवल्स आहेत, एवढे फेस्टिवल्सच्या मागे खूप स्टोरीज पण आहेत. आणि आता आपलं जे कल्चर आहे ते आपलं इंडिया रिप्रेझेंट करतं की किती रिच होतं आपलं हेरिटेज. आणि विविध स्टाईल्स दाखवतात, म्हणजे विविध महाराष्ट्रात वेगळे कपडे व सगळीकडे वेगळे कपडे, आपली डायव्हर्सिटी आपले कल्चर दाखवते. आणि विस्टन चर्चिलने सांगितलेलं का जर तुम्ही तुमचं कल्चर आणि हिस्ट्री विसरलात तर तुमची कंट्री पुढे प्रोग्रेस नाही होणार, कारण हिस्ट्री हेल्प अस टू लर्न अवर मिस्टेक्स आणि त्याच्याने आपण पुढे जातो. सो कल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरं, आता तू म्हणालास ना की हिस्ट्रीचा आपल्याला फायदा होतो पुढे जाताना. एखादं उदाहरण सांगशील का की तुला हिस्ट्रीमधलं काहीतरी एक माहिती आहे ज्याच्यामुळे तुला आज तुझं म्हणजे डे टू डे लाईफ जे काय तू हे करतोस त्याच्यात फायदा झालाय? आता म्हणजे आपण आपल्या भारत स्ट्रगलसाठी आपण म्हणजे आपल्या फ्रीडम फायटर्सने खूप मेहनत केलेली आणि आपण आधी पीसने जात होतो, बट ब्रिटिशर्स तर काही ऐकत नव्हते. सो आपल्याला हे शिकायला मिळतं की तुम्ही पीसफुली कोणते जर प्रॉब्लेम सॉल्व केले तर मोस्ट ऑफ द टाईम्स होतात. आणि कधी कधी व्हायलन्स लागतं, बट आजकाल जे प्रॉब्लेम्स आलेत की युक्रेन रशियामध्ये वॉर्स चालू आहेत, तर ते हे नाही व्हायला पाहिजे, कारण मग जसं ते वर्ल्ड वॉर्स होतात त्याच्याने खूप इम्पॅक्ट होतो. तर हिस्ट्री आपल्याला शिकवते की तुम्ही पीस ठेवा, पण तरी ते अजून आपल्याला या जगात दिसत नाही आहे. अजून आपल्याला जमलेलं नाही. नाहीये, फक्त इंडियाला जमले, इंडिया पीस ठेवते. बरोबर. Very बरं, good. अजून एक प्रश्न वेगळा की समजा तुला एखादा डॉक्युमेंटरी फिल्म बनवायला सांगितली तर कोणत्या विषयावर बनवशील? म्हणजे शॉर्ट फिल्म का? हां, डॉक्युमेंटरी माहितीपट तो ॲज गुड ॲज शॉर्ट फिल्म, पण शॉर्ट फिल्मचा फॉर्म थोडा वेगळा असतो ना, माहितीपट वेगळा असतो. सो डॉक्युमेंटरी समजा तू नेटफ्लिक्सवर वगैरे बघत असशील ना काही? नाही, मी मूवीज एवढं बघत नाही. बट जर मला डॉक्युमेंटरी फिल्म म्हणजे एका पर्सनबद्दल जर कोणती इन्फॉर्मेशन सांगायची असेल तर मी डॉक्टर MS स्वामीनाथनबद्दल सांगेल. आणि जर कोणतं मेसेज द्यायचा असेल तर मी अशी बनवेल की कसे आपण एकमेकांबरोबर इक्वॅलिटी ठेवायला पाहिजे आणि एकमेकांबरोबर टॉलरन्स, अशी मी एक डॉक्युमेंटरी बनवायचा प्रयत्न करेन. ओके. आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये ना तुझ्या मॅथमॅटिकल स्किल्सचा काय फायदा करून घेता येईल तुला असं वाटतं?
मॅथमॅटिकल स्किल्स म्हणजे सांगू शकतो की आपले जे लाईक श्रीनिवास रामानुजन सरांनी काय काय तेव्हा केलेलं, तेव्हा सांगायचं त्यांना की तुम्ही हे चुकवलं आहे, की तुमचं प्राईम फॅक्टरायझेशनचे जे ट्रिक्स आहेत ते चुकले आहेत. पण नाही, ते बोलत होते ते सगळं बरोबर होतं. सो तसं. ओके, माझा प्रश्न थोडासा वेगळा आहे की समजा गणितातली काही सूत्र आणि संकल्पना तुला माहिती आहेत, काही फॉर्म्युले आणि हे माहिती आहे, हो. तर त्याचा तू फिल्म मेकिंगसाठी काय वापर करशील? आता कोणत्या जर मॅथ्सची मला डॉक्युमेंटरी बनवायची असेल तर अर्थातच ते मी फॉर्म्युले वापरेल. याच्यात सांगेल की असे वेगवेगळे फॉर्म्युले, एरिया ऑफ ट्रायंगल फक्त काय ते एकाच फॉर्म्युल्याने सुटत, हिरॉन्स फॉर्म्युल्याने पण सुटू शकतो, असे सर्कम सेंटरच्या फॉर्म्युल्याने सुटू शकतो. आणि टाईम मॅनेजमेंट करताना पण, म्हणजे आता कधी कधी ना मोठ्या फिल्म्स बघायला लोकांना थोडा कंटाळा येतो आजकाल. सो छोट्या फिल्म टाईम मॅनेजमेंट, मॅथ्सने मला टाईम मॅनेजमेंट पण शिकता येईल. हां, जसं तू आत्ता सांगितलंस की नाही, की त्याच्यामुळे तुला एक अंदाज येईल की किती वेळ लोक बघतात आणि त्याच्यामुळे एवढ्या वेळाची फिल्म तयार करूया आपण. हो. हां, तसं मला विचारायचं आहे की समजा कॅमेराचा अँगल आहे, कॅमेराच्या हां. लेन्स म्हणजे शटरचा स्पीड आहे, तर त्याच्यासाठी तुझ्या मॅथमॅटिकल स्किल्सचा उपयोग होईल असं वाटतं का हो, तुला? नक्कीच होईल. कारण कोणत्या अँगलला ठेवायचा, म्हणजे तुम्हाला कोणता व्ह्यू पाहिजे, फ्रंट व्ह्यू पाहिजे की पूर्ण व्ह्यू पाहिजे, या कॅमेराच्या अँगलने कळेल. स्ट्रेटला ठेवायचं, असं थोडं ऑब्ट्यूजला ठेवायचं की ॲक्युटला ठेवायचं, ते पण कळेल. सगळे अँगल्स कळतील. आणि मग ती डॉक्युमेंटरी अशी छान वाटेल की अरे, की सगळ्या डायरेक्शन्समधून ही डॉक्युमेंटरी शूट केली आहे. ओके, थँक्यू. व्योम, भारताला जर का सुपर पॉवर बनवायचं असेल हो. तर आपल्याकडे कुठल्या 5 गोष्टी ज्या नाही आहेत त्या आल्या पाहिजेत असं तुला वाटतं? मोस्ट पहिली आहे की नरेंद्र मोदीजी आता पॉवर्टी म्हणजे पॉवर्टी घालवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तरी पॉवर्टी आहेच आपल्या कंट्रीमध्ये, तर ती घालवली तर होईल. आणि सेकंड म्हणजे आपलं पॉप्युलेशन खूप आहे, म्हणजे मी असं सांगत नाही आहे, पण जर आपलं पॉप्युलेशन कसं आहे, चांगली माणसं जर असतील तर आपला देश पुढे जाईल, असं एक आहे. आणि आपल्या देशाकडे थोड्याशा टेक्नॉलॉजीज कमी आहेत. जर अजून आपण रिसर्च केला आणि बाकीच्या कंट्रीजचं बरोबर थोडं अजून केलं तर आपणही जपानसारखे, लाईक जपान बोलतात की 2050मध्ये लिव्ह करत आहे, तर आपण पण तसं बनवू शकतो. बरं, तुझं रुटीन काय असतं, डेली रुटीन? सकाळी 6:30 7 o'clockला उठतो. मी कोणत्या क्लासेसला जात नाही, सो म्हणजे मला सेल्फ स्टडी करायला वेळ मिळतो. सकाळी मी सेल्फ स्टडी करतो, मग मी 12 ते 6 शाळा आणि संध्याकाळी थोडंसं खेळायला जातो. आणि मग थोडे कधी कधी सॉंग्स किंवा स्टोरी बुक, कारण आता आमच्या शाळेतून ते स्टोरी बुक्स मिळतात वाचायला, सो थोडं जरी वेळ मिळाला मला तर मी स्टोरी बुक्स वाचतो. आणि मग आधी मी लवकर जेवतो, सो दॅट आय कॅन स्लीप अर्ली अँड वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. बरं, मग अपार्ट फ्रॉम मॅथमॅटिक्स कुठली बुक्स वाचतोस? बुक्स म्हणजे असं फिक्शन टाईप बुक्सच वाचतो, लाईक हॅरी पॉटर, आणि असे सुधा मूर्तींची बुक्स मला आवडतात. त्याच्यात मॉरल व्हॅल्यूज असतात आणि आपलं व्यक्तिमत्व पण ते थोडं घडवतं, त्याच्यामुळे मला त्या बुक्स वाचायला आवडतात. रस्किन बॉन्डचं पण बुक, आत्ता मी उत्तराखंडला गेलेलो तेव्हा मी रस्किन बॉन्डचं काही बुक्स बाय केले. असे बुक्स होते, लाईफ मॅजिक मुवमेंट, त्यांनी आत्ताच लिहिलं आहे, तर ते मी वाचले. आणि मग वेगळेच पुस्तक आहे, त्यांचं नाही आहे, घोस्ट स्टोरीज फ्रॉम मसुरी, थोडं असं वाचायला काय चालू आहे मसुरीत असं. व्हेरी नाईस, गुड. आणि त्या बुक्सवर रस्किन बॉन्डचे सिग्नेचर्स पण होते. क्या बात आहे. घर बघितलं की नाही त्याचं तिथे? हो, घर नाही बघितलं, कारण त्यांनी असं म्हणजे अलाव नाही केलेलं. ठीक आहे, छान बोललास, मस्त. Thank you, sir. मग काय परफॉर्म करायचं आहे? हो सर, एक स्टोरी सांगायची. व्हेरी गुड, सांग. सर माईक घेऊन बोलू शकतो? हो, अर्थात. Good afternoon everyone, respected judges and my dear friends. I am Vyom Dhuri from Standard 8 and today I am going to tell you a story. It is actually a real experience story. I love gardening because I like to take care of the plants and I like to be with the nature. So once I am from the Konkan village, so I have a cashew garden there. There once I found a cashew seed beneath a cashew tree. So I planted it in an unusual way. I am going to tell you how I did it. 2 years ago, I found the cashew seed beneath a cashew tree. After looking at that seed, my heart told me that let us plant this seed. But I thought that instead of digging into the soil, I decided to take it back home and plant it into a pot.
Now, you must think that how can a cashew seed be planted in a very small pot? For a cashew tree, if you even wanted to plant in a pot, you will require good amount of soil, good composition of soil, sunlight, and a large pot. But I am known for unusual things, so therefore I decided to try it in a pot. Uh, many people told me that this cashew seed will not grow only, that seedling will not germinate. But I didn't lose. It was also true because for many days no seedling came into my pot. But I had the determination, I had the will, and I know that the seedling will germinate. So I started talking with that tree, talking with the seedling, and tried to, like Jagdish Chandra Bose once said, that plants also has emotions. So I started talking with that seedling, and after a few days, I saw a leaf in that seedling that made me very happy. I was on the ninth cloud that day. And then I planted a second plant as well. This second plant now both these plants are thriving in my pot, and it has been nearly since 2 years. Now there is a third thing in my bag as well. No, not a plant. It's a seedling. It is just to remember that how I planted the seed into the soil, even though the world said that it is impossible to plant the cashew seed in a pot. So that seed has my ideas that how I planted it into the soil. Then it grown into a beautiful plant that now adorns my balcony. So I think that what we should learn that even the world says that something is impossible, the world. आता आपला अष्टपैलू या वर्षीचा व्योमधुरी मी अष्टपैलू